2027 लागणार. 26 27 2 1 जाऊन माझ्या शिवसाठी भेटायला आलो नवीन वर्षासाठी. ओके मला लय चांगलं वाटलं. ओके. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. साठी मी आलेली आहो स्पेशल नवीन वर्षासाठी भेटायसाठी, त्याला आशीर्वाद द्यायसाठी. हॅलो गाईज, आजचा ब्लॉग आहे स्पेशल. आज आहे 31. सो आज आमच्या घरी पार्टी आहे, थोडं नॉनव्हेज वगैरे आहे आणि मम्मी पण आहे आणि नानी पण आहे आणि रोहिणीताई तर आली ऑफिसमधून आणि रोहिणीताईचं इथं थोडं सॅलड वगैरे कट करणं चालू आहे. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. आपण 12 नंतर म्हणू विश करू हॅपी न्यू इयर. फक्त तारीख चेंज होती, बाकी आयुष्य कसलं आहे तसंच आहे. ते तर आहे. कसं गेलं तुझं ह्या वर्षीचं? काय छान गेलं वर्ष. मस्त गेलाय पण. आणि ह्यावेळेस 31 बनवायसाठी ह्यावेळेस 31 साठी स्पेशल आली आहे बिना. ह्यावेळेस नानी सोबत आहे तर मजा आहे ना. म्हणजे आपण जसं इकडे आलो तसं, नाहीतर 2 वर्ष असं एकटाच आमचं न्यू इयर झालं. लास्ट टाइम आपण एकटाच तर होतो. माझं 3 वर्ष ओके असंच एकटं गेलं. ओके ओके. अबे थांबे. तो काय इथे आता वाढणं चालू आहे. पप्पा तिथे बसून आहे. हॅपी न्यू इयर पप्पा. हॅपी न्यू इयर. मी हॅपी न्यू इयर. अरे हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. नॉनव्हेज पार्टी आज घ्यायची आमची आणि पप्पानं फ्री डिश लावली आहे. मजा येत पप्पा. भात आहे, चपाती आहे आणि बेलाई आहे. आणि इथं आम्ही सोबत ब्लॉग वगैरे बघत आहे, फॅमिली ब्लॉग. तू कधी जेवते? सो काय तर आम्ही जेवण करतो. तो आमची न्यू इयर पार्टी आहे. काही आमचं जेवण झालं आहे. आता आम्ही रसमलाई खात आहे. इजे बापरे बाप. तुम्ही खाल्ली हो पा? घ्या ना बेलाई. एक नंबर आहे. 2026 चालू व्हायसाठी फक्त 15 मिनिट बाकी आहे. सो मी 5 मिनिटामध्ये यांचा रिव्ह्यू घेतो की यांचं वर्ष कसं गेलं आहे. तो सगळ्यांना एक एक विचारतो मी. सो पहिले रोहिणीत आहे. सो तुझं वर्ष कसं गेलं आहे 2025चं? काय काय तुझे टार्गेट होते अचीव केले? ऑलमोस्ट झालं. काय होतं? मेन पहिलं फॅमिली ट्रिप होतं, झालं ते. अच्छा, अजून बाकीचे काही सांगता यायचे पण झालं. ओके ठीक आहे. अँड हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. सेकंड बेल आहे. मी वर्धाहून माझ्या शिवसाठी भेटायला आलो नवीन वर्षासाठी. ओके मला लय चांगलं वाटलं ओके. इथं येऊन. माझ्या फॅमिली बंदी, माझा जावई, मुलगी, नातू, माझा शिव. ओके. त्याच्यासाठी मी आलं सरप्राईज बनवून. मस्त जेवण केलं. थँक्यू. थँक्यू सो मच. पप्पा. येस पप्पा. आता तुमचं सांगा कसं गेलं 2025? हे 2025 वर्ष आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी मस्त चांगलं सुख समाधानाचं आणि आनंदाचं गेलं. अच्छा. आता या आनंदातच राहू. प्रत्येकाचं चांगलं आणि प्रत्येकाचं असंच नवीन वर्ष सुखा समाधानाचं आणि समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. 2 शब्द संपून मी माझी. काहीच माझी बी बारी आहे की माझं वर्ष कसं गेलं आहे. माझं वर्ष चांगलं गेलं आहे आणि 2026 आता 2027 लागणार. 26 27 25 26 आता 25 चालू आहे. हा काय 26 लागणार. इथं 27 साठी परत. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवीन वर्ष सुखाचं जावं.
नवीन वर्ष सुखाचं. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. 10 मिनिटं बाकी आहे फक्त. लास्ट 10 मिनिट्स. आधी इथे पहिलं असं वर्ष राहणार की आम्ही पुण्याच्या घरी सेलिब्रेशन करणार. हा पप्पा बरोबर ना पप्पाची येस येस. की आम्ही पुण्याच्या घरी सेलिब्रेशन करणार. ते पण स्पेशल फॉर बेलाई आहे आमच्यासोबत. थँक्यू तुम्ही आल्यात. धन्यवाद. खूप चांगलं वाटलं. जय माशी. रोहिते झोप येत आहे. हम्म. पुढच्या वर्षी झोपायचं आहे आता. ह्या वर्षी झोपून काय अर्थ नाही. तो काय इथे बघा आम्ही छोटासा केक आणलाय. सो याचा आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. फोन केलता. 3, 2, 2, 1. Happy New Year! आशीर्वाद असो नुसता. बघा नको बाहेर हा. पोटाटो बघा guys आता बरोबर 12 वाजले आहे. 12 वाजले आहे. 1 जानेवारी 2026. तुमच्या सगळ्यांना हॅपी न्यू इयर. ते उठ की. आशीर्वाद असो. हॅपी न्यू इयर. स्पेशल थँक्यू मला बेलाईला बोलायचं आहे की बेलाई आली आहे पुणेमध्ये आमच्या घरी आली आहे. थँक्यू सो मच आई की तू आली आहे. न्यू इयर सेलिब्रेशन धन्यवाद बाबा. धन्यवाद. मी पेशंट तुझ्यासाठी आलेली हाव मी. तिथं बघून माझ्या नातूसाठी मी आलेली हाव. पेशंट नवीन वर्षासाठी भेटायसाठी त्याला आशीर्वाद द्यायसाठी. धन्यवाद करून हे खूप मोठा माणूस बनव. थँक्यू सो मच. मोरच्या वर्षावरी. थँक्यू सो मच. मी आली. थँक्यू. धन्यवाद तुझा. थँक्यू. इस बेलाई बोलते आहे. आता 12 तर वाजले आहे. सो एक नवीन वर्षाचा एक नवीन आपल्या दोघांचा फोटो घेऊ म्हणून. सो आम्ही स्माइल करतो आणि फोटो काढतो. ठीक आहे. ओके. हॅपी न्यू इयर. एक छोटासा ब्लॉग होता तुमच्यासाठी. न्यू इयर स्पेशल होता. सो ह्या वेळेस फर्स्ट टाइम बेलाई सोबत आहे तर आमचं हॅपी न्यू इयर झाला आहे. आणि पुण्याच्या घरी मित्रांनो फर्स्ट टाइम झाला आहे आम्ही सेलिब्रेशन केलं आहे. सो मित्रांनो फॅमिली सोबत आहे. आजी सोबत आहे. सो न्यू इयर सेलिब्रेशन करायला खूप मजा आली आहे. सो 2026 मध्ये आता एंट्री केली आहे आता आम्ही. सो 2025 मध्ये काही चुका वगैरे झाल्या असं काही ब्लॉगिंगमध्ये माझ्या. सो त्यासाठी सॉरी गाईज तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मित्रांनो सगळ्यांना हॅपी न्यू इयर. सो मित्रांनो छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सच राहू द्या. चला मित्रांनो हॅपी न्यू इयर अँड गुड नाईट.